नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपण आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये उभे आहोत आणि यावर आज पहिली फवारणी करत आहोत. आपल्या 2 ते 3 व्हेरायटी आहेत, तर बघूया कोणत्या व्हेरायटीवर काय रोग पडलेले आहेत आणि कशी त्यावर फवारणी घेत आहोत ते. ही जी आपण आज उभे आहोत तर ही सोयाबीन आपली महादेव इनोव्हेटची, याच्यावर आज पहिला स्प्रे करत आहोत. यामध्ये एक बॅग उगवली होती आणि एका बॅगची उगवण नव्हती झाली, तर एका साईडनं आपण 612 टाकली आणि इकडच्या साईडनं आपण अंजनी म्हणून निर्मलची टाकलेली आहे. मधात महादेव आहे. असे याला पांढरे फुलं लागलेले महादेव जी अगोदरची पेरलेली आहे ती. ही तूर आपली गोदावरी आपण बेडवर लावलेली. आणि आपण फवारणीसाठी यामध्ये हे घटक घेतलेले आहेत. हे बॅराझाईड, नोव्हेरुलान प्लस इमॅमेक्टिन बेन्झोएट, साप, हे एक ॲमिनो स्टार गोल्ड म्हणून स्टिकर आणि 1261 अशी ही फवारणी आहे. 6 जुलै पेरणी केलेलं निर्मल सीडचं अंजनी सोयाबीन आहे. 4, 5, 6 जुलैला पेरणी झाली आणि हेच एक असं शेत आहे की यामध्ये अळीचा फार मोठ्या प्रमाणावर अटॅक झालेला आहे. हे पाहू शकता, असे पानं खाऊन टाकलेले आहे पूर्ण. थोडंसं फवारायलाही उशीर होतो. 6 जुलैची म्हणजे आज याला 35/10, आजची तारीख आहे 11 ऑगस्ट, म्हणजे जवळपास 34 दिवस होत आहेत. आणि आळ्यांनी यावर फार मोठा अटॅक केलेला होता, तर यावरसुद्धा आपण तेच कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, बॅराझाईड, साप, ॲमिनोज आणि 1261 वाढीसाठी. हे पेरल्यानंतर पाणी थांबला होता, त्यामुळे याची थोडीशी उगवणही पतली झालेली आहे. पाहू शकता, हे पूर्ण जवळपास 5 एकर क्षेत्र आहे आणि यामध्ये आपण ही फवारणी घेतली. आता याचे रिझल्ट 1 ते 2 दिवसात येतील. ही काल फवारणी झालेली आहे आणि आज ही अळीचा रंग बदललेला आहे. गडद हिरवा असतो तो फिक्कट हिरवा झालेला आहे आणि तिची हालचाल बंद झालेली आहे. म्हणजे बॅराझाईड तुरंत काम करते यावर. या अशा प्रकारची अळी आहे. 2-3 जुलैची आपली सोयाबीन 612, तिला 35 दिवस होत आहे आणि आता काही ठिकाणी फुलं लागत आहे. ही सुद्धा लेट पेरणीमधली असल्यामुळे यावरही बऱ्याच प्रमाणात अळीचा अटॅक झाला होता. इथे सुद्धा आपण तीच फवारणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी हिची सुद्धा पावसामुळे थोडी उगवण त्या टायमाला कमी वाटत होती, पण आता शेत भरलेलं आहे. या साईडला थोडंसं आहे पतलं. या